छत्रपती संभाजीनगर शहरातील 115 जागांसाठी काल मतदान पार पडलं। आज मतमोजणीला सुरुवात असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर मोठा राडा झालाय। उमेदवाराच्या प्रतिनिधीला मतदान केंद्राच्या आत प्रवेश देण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। हा वाद वाढत गेला। पोलिसांकडून उमेदवाराच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज करण्यात आलाय। विकास जैन असं शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं नाव असून त्याच मारहाण करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींचा गदारोळ पाहावयास मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला। पोलिसांनी उमेदवाराच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला। मतदान केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मोठा राडा झाल्याचं चित्र दिसून आलं। आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील, सगळ्या पक्षाचे इथे बसलेले आहेत। 50 जणांनी त्यांना खाली पडून मारलं, त्यांना डोक्यावर मारलं, लाठीचार्ज केला, त्यांच्यावर बिनकारण केलाय। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर चोरी करायला आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारलं। माझी माफवर असते, साधा माणूस आणि साधं माझी माफवर तुम्ही इतकं साधा माणसाला काय मारत असता? तर आमची प्रशासनाला निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।